नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे. पाहूया आत्ताची ब्रेकिंग न्यूज. डिझेलचा तुटवडा, शेतकऱ्यांच्या पंपावर रांगाच रांगा. शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरला डिझेल न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसून येत आहे. पंपावरती शेतकरी कॅन घेऊन लाईनीत उभे आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या गाड्यामध्ये डिझेल टाकायचं आहे त्या गाड्यासुद्धा लाईनीमध्ये उभ्या आहेत. आपण बघू शकता एवढी मोठी रांग या ठिकाणी उभी असून शेतकऱ्यांना चिंता पडलेली आहे. कारण शेतीचे दिवस जवळ आले असल्यामुळे शेतीची मशागत करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शेतकरी जेवढं डिझेल घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी कॅन घेऊन किती लोक उभे आहेत. शेतीचे दिवस जवळ आलेले आहेत. शेतीची मशागत करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण शेतीची मशागत जर केली नाही तर उद्या शेती पिकणार नाही या दृष्टीने शेतकरी धास्तावून गेलेला आहे. शेतकरी मागणी करत आहे की डिझेलचा तुटवडा पडू नये, शेतकऱ्यांचा प्रश्न लवकर मिटला पाहिजे, शेतकऱ्यांना डिझेल मिळाला पाहिजे, शेतीची कामे लवकर झाली पाहिजे, त्यासाठी डिझेल मिळालं पाहिजे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. रिपोर्ट झी न्यूज 24 तास, जालना. राजूर डिझेलचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्याची दैन होत आहे. तरी आपण लवकरात लवकर प्रश्न सॉल्व करावा. बरोबर. माझं नाव बद्री सूर्यकुंकर. आज ह्या देशामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की सर्वसामान्य शेतकरी, आज तुम्ही बघून घ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय हाल आहे. आणि याच्यामध्ये निरपराध शेतकऱ्याचीच परिस्थिती अशी झालेली आहे की शेतकऱ्याला फक्त मशागतीचा आता टाईम आहे आणि मशागतीच्या टायमाला शेतकऱ्यांना डिझेल भेटत नाही, पेट्रोल भेटत नाही. रात्रंदिवस हा शेतकरी नुसता उन्हातानामध्ये आज 40 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान असून या तापमानामध्ये एकही नोकरदार माणूस बाहेर नाही आहे. रस्ता हा शेतकरी आज रोडवर आहे. रोडवर असून ह्या शेतकऱ्याला JCBला डिझेल पाहिजे, ट्रॅक्टरला डिझेल पाहिजे. सरकारला आमची अशी विनंती आहे की शेतकऱ्यांना, ट्रॅक्टरवाल्यांना, JCBवाल्यांना भरपूरात भरपूर डिझेल उपलब्ध करून द्यावं आणि शेतकऱ्याची कोणत्याही प्रकारची हाल होणार नाही याची दक्षता घ्यावी.